सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आंदोलकांनी दुसरीकडे सीएसएमटी स्थानकाबाहेर कशा पद्धतीने अंघोळ केली जाते, निषेध व्यक्त केला जातो हे देखील आपण बघतोय। मुंबईमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव आलेले आहेत, आक्रमक ते झालेले आहेत आणि लोकलमध्ये सुद्धा त्यांच्या घोषणाबाजी पाहायला मिळते। लोकल सुद्धा आंदोलकांनी गजबजल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच मुंबईकरांच्या संपूर्ण प्रवासाला, मुंबईकरांच्या रोजच्या कामाला देखील याचा फटका बसताना दिसतोय। वाशी स्थानकाबाहेरची दृश्य जिथे रात्री मुक्कामाला मोठ्या संख्येने आंदोलक गेले होते आणि त्यानंतर आता वाशी स्थानकाबाहेरही गर्दी झालेली आहे। पुन्हा एकदा सीएसएमटीकडे निघण्यासाठी आंदोलक निघाल्याचं पाहायला मिळत आहे। लोकल ते पकडत आहेत आणि सीएसएमटीकडे ते दाखल होत आहेत, रवाना होत आहेत। तर सीएसएमटी स्थानकाबाहेरची सध्याची दृश्य जिथे उघड्यावरती अंघोळ केली जाते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे हे अमर उपोषण करत आहे। मराठा बांधव जो आहे सिडको एक्झिबिशन मध्ये आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। आता हे वाशीच्या दिशेवरून ते मुंबईला जात आहेत। आपण पाहू शकता मराठा बांधव जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ट्रेनने जे आहे ते वाशीहून रवाना होणार आहेत। त्यामुळे या लोकांचे वाशीला रवाना होताना दिसून आले। आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही ट्रेनने आलेला आहात? आम्ही नांदेड जिल्ह्यामधून आलो आहोत, मुदखेड तालुक्यामधून आम्ही ऑटोमध्ये आलेलो आहोत। आता मला एक गोष्ट सरकारला विचारायची आहे, मुंबई हे महाराष्ट्राची शान आहे। मराठी लोक इथं असतात, मराठी लोक राहतात। मग मला एक सांगा, आमच्या गाड्या 40 किलोमीटर दूर लावण्याचं नियोजन फडणवीस साहेबांनी केलंय। तुम्हाला सगळ्या गोष्टी मान्य करावं लागतील। वरून पाऊस पडलं, अहो साधं पाणी प्यायला शासनाने दिलं आम्हाला पाणी। अहो पाणी नाही, कोणतं वडापावचं दुकान चालू नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही। म्हणजे मला सांगा, सत्ता सरकार तुमचं आहे, मराठा समाजाचं काहीतरी तुमचं योगदान म्हणून तुम्ही काय काम केलं मला तेवढं सांगा। विचार काय काम केलं, काय योगदान केलं सरकारने, अशी भूमिका जे मराठा समाज नेते पदाधिकारी व्यक्त करताना दिसून येते। सरकार दुर्लक्ष करते असा विरोध ठाम जो आहे त्यांचा विश्वास झालाय, अशी भूमिका मराठा बांधव व्यक्त करताना दिसून येते। कॅमेरामॅन अजित जाधव सह विकास मिरणे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।